बघा मस्त वाटतोय आपण गार्डन इकडून जरा इकडून जाऊया या साईडून पाणी वगैरे मारतायत. हां वाव पाठीमागं बघा झाड बघा किती भारी वाटतोय एकदम. त्याला हिरवं कायच नाही बघा. तर मला तुम्हाला बॅक तरीचा बुडवा एवढा आहे म्हणजे खास करून हा लहान पोरांसाठी आहे. वाव खतरनाक एकदम मोठा आहे सीन या साईडला. बघा किती मस्त वाटते ना एकदम भारी वाटतं एकदम. बघा कसं आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो बघा आज मुंबईला आलो आहे. मागची 5-6 दिवस झाले. तर मुंबईचा एक पहिला ब्लॉग करूया आल्यावरती. बोललो एक पहिला ब्लॉग करूया. तर आता आलो इथून म्हातारीचा बूट बघा येतोय. बरेच दिवस वाट बघत होतो की म्हातारीच्या बुटाकडे जायचं आहे. म्हातारीच्या बुटाच्या तिथे जायचा गार्डन असा मोठा वरती. तर तिथे जातो आता. हे बघा खूप मोठी चढण आहे. खालतीहून मग अशी उतरून जाते आणि या साईडला चढण आहे. तर चढणीतून चढतोय तर वरती. तर व्हिडिओ पूर्ण बघित राहा. काही थोडा मजा येणार आहे व्हिडिओ बघाय आणि खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. पूर्ण बघित राहा. चला तर मग आपण व्हिडिओ स्टार्ट करते आताच. एक्झॅक्टली पोचलो आहे ते गेट जवळ. बघा या साईडला गेट आहे. बाहेरचं आहे की आतमध्ये आहे? तिकडून आहे का? तिथून आहे का पुढे? तर बघूया आपण पुढे जाऊया. इथून एक्झिटचा जायचा रस्ता आहे. आपण चुकून पुढे आलो आहे. बघा तिथून एंट्री आहे आपल्याला भेटतं जायला. बघा पाठीमागे एकदम ऊन आहे जाम. आपलं मुंबईमध्ये जाम खूप तापमान आहे. खूप तापमान आहे म्हणजे झोपच येत नाही असं. रात्रीचा वाफा येतात उन्हाच्या. काय पंखा चालू असून नसून काय फायदा नाही. खूप ऊन आहे खूप. गावच्या ठिकाणी तर एवढा कमीच आहे पण मुंबईला खूप ऊन आहे. बघा या साईडला वाटतं एक्झिटला चालला रस्ता आहे. एंट्रीला जायला बघा रस्ता कुठे आपण बघूया. हाच वाटतं रस्ता इथून. हां सर्व लोक तिथून जात आहेत म्हणजे बघूया आपण तोच एंट्रीचा रस्ता आहे. बघा म्हातारीचा बोट इथंच दिसतोय मला. बघा या साईडला बघा छोट्या छोट्या गाड्या आहेत. काही मोठ्या नाहीत. बघा प्रवेशद्वार इथंच आहे. बघा या साईडला जायला रस्ता आहे मोठा. तर गाईज आता मुंबईला आल्यास मी पहिल्यांदा येतोय. म्हणजे मागती पण आलेलो लहानपणी पण जेव्हा एंट्री नव्हती जायला मला. म्हणजे लहान होतो ना तेव्हा काय पण असं झालेलो फिरत फिरत पप्पांसोबत. तर आता पूर्ण आलो आहे. बघा या साईडला खालती बघा. खालती बघा पूर्ण चौपट दिसते. तर या साईडला हा बघा इथे म्हातारीचा बूट आहे. म्हणजे लहान पोरांसाठी एंट्री जायला आतमध्ये आहे. बघा एकदम भारी. तरीचा बुडवा एवढा आहे म्हणजे खास करून हा लहान पोरांसाठी आहे.
बघा मस्त सुंदर इकडे नजारा आहे या साईडला, म्हणजे आपल्या मुंबईमध्ये. पार्कचं नाव काय आहे, कमला असं पार्क काहीतरी नाव आहे. तर बघा या साईडला पूर्ण मुंबई दिसते इथून. काढू दे ना पहिलं, होऊ दे ना, तिथे उभी राहा ना साईडला. हे बघा या साईडला पूर्ण मुंबई दिसते. पाठीमागं पण बघू शकता बघा, पूर्ण मुंबईचं पण चौपाटी वगैरे सर्व दिसतं या साईडला. म्हणजे बघा तिथून ते बघा वाईट पडत थोडं दिसत असेल तुम्हाला, दाखवतो पूर्ण. तिथून हे चौपाटी आहे, समुद्र आहे, त्या साईडला उंच उंच बिल्डिंग आहेत आणि समोरीमध्येच पाणी आहे बघा. एकदम मस्त वाटतंय. तर आपण थोडक्याचा ब्लॉग बनवूया इथे, कारण का म्हातारीचा पुढं पण दाखवायला मस्त आहे. छोटासाच आहे, म्हणजे एवढा पण छोटा नाही, मोठा आहे. म्हातारीचा बूट एकच आहे, दुसरा कुठे आहे काय माहिती. मग बघू शकता तुम्ही, जो आता म्हातारीचा बूट बघितला आपण, त्याच्यामध्ये लहान पोरांनाच एंट्री आहे, आपल्याला मुलांना एंट्रीच नाही तिथं. आणि ॲक्च्युली म्हणजे ते लहान म्हणजे काय 10 वर्षाची मुलं, काय 11-12 वर्षाच्या मुलांना तिथं प्रवेश आहे आतमध्ये जायला थोडक्यात. आणि पुढे बघू शकता आपण काड्याचं ऊन आहे इकडे. या साईडला गार्डन पण मस्त आहे बघा, मोठा गार्डन आहे या साईडला. सर्व लोक आलीच या साईडला. आणि आपण संध्याकाळची वेळ 4 वाजलेत, किती वाजले 4:30 झालेत. आपण आलो इकडे या साईडला. बघू आपण पुढं पुढं काय आपल्याला दिसतं काय. बघा समोर बघा वाव. पाठीमागं बघा झाड बघा किती भारी वाटतोय एकदम. त्याला हिरवं कायच नाही बघा. तर मला तुम्हाला बॅक करून दाखव, किती मस्त वाटतंय झाडा एकदम. म्हणजे ह्या बघा किती एवढ्या झाडांमध्ये हा एकच असं झाड आहे, एक नाही बघा, हा एक आहे, हा एक आहे. एकदम ऑरेंज आहे, मस्त वाटतं एकदम. नाही हिरवा नाही वेगळा कुठला कलर. बघा ह्या झाडाचा कलर आणि ह्या झाडाचा कलर बघा एकदम मस्त आहे, खूप मस्त वाटतं बघायला. बघा या साईडला एकदम मस्त वाटतं. हा गार्डन मोठा आहे, वाटते चौपाटी लय असतं. बघा आपण आपल्याला अजून काय काय मिळतं इथं बघण्यासारखी काय काय आहे या साईडला. बघा या साईडला हां बघा इथे काहीतरी आहे. एक सेकंड तुम्हाला दाखवतो मी. बघा तलाव आहे छोटासा, तलावामध्ये बघूया काय आहे काय आपलं. मासे विषय आहेत काय बघूया आपण, काय मासे वगैरे आहेत काय बघूया. छोटासाच तलाव आहे बघा. इथून जागा आपण डायरेक्ट तिथून जायच्यापेक्षा आपण इथून शॉर्टकट मारू आपल्या पद्धतीने. कमळाचं झाड आहेत बघा. छोटंसं तवला आपण भारी आहे बघा. असं वाटलं त्याच्यामध्ये लोखंडी आहेत पूर्ण. हे बघा कमळाचं एक झाड बघते बघा, तिथे छोटे छोटे तुम्हाला दिसत असतील ते एक कोंब येत आहेत कमळाचे. ते फुलांचे तर तसंच आपण येतोय. हा बघा बघू तुम्हाला झूम करून दाखवतो बघा.
हा मध्येच बघा एकदम भारी वाटतंय. तर हा एवढा छोटासा आहे गार्डनच वाटतं. बघे पुढे अजून अजून काय काय आहे इकडे बघण्यासारखा. मला वाटतं एक्झिट करायला इथं रस्ता आहे. एक्झिट काय काय आहे मला वाटतं समोर एक गार्डन आहे. त्या गार्डनला पण जाऊन बघूया. थोड्या वेळानंतर त्या गार्डनला जाऊन बघूया. तिथे पण एक गार्डन आहे बघितलं आम्ही. इथे काय बघूया मस्त वाटतंय. बघा चाफ्याचं झाड आहे. चाफा इथे बऱ्याच दिवसांनी दिसलाय बघा. बघा फुल वगैरे आहेत काय वरती आहेत फुलं खूप. बघा चाफा बघा बघा ही झाडं आहेत ना. ही झाडं मी लहानपणी बघितलेली आमच्या शाळेवरती. एकदम मध असायचा तर आम्ही खायचो. म्हणजे पाचवीलाच ना पाचवी दुसरी तिकडं तेव्हा आम्ही झाड बघितलं आहे. त्यानंतर आत्ता बघतो झाड मी मस्त वाटायचं झाड एकदम बघून. त्यातलं मध असायचं ना तो आम्ही चुपायचो. मस्त वाटायचा. बघा या साईडला कनेरीचं पण झाड आहे. बघा मस्त वाटतं इकडे या साईडला. थोडंसं पार्क आहे साईडला. बघा मस्त एक छोटासा पार्क आहे. म्हणजे इथे म्हातारीचं बूट पण आहे वगैरे. झाड पण बघा समोरचं कसं वाटतंय एकदम भन्नाट झाड वाटतं. मोठा मोठा चिंचेचं झाड वाटतंय तुम्हाला अंदाजाने. चिंचेसारखा आहे सेम पण जरा वेगळा वाटतंय. पण तो आंब्याची पण झाडं आहेत. सर्व प्रकारचे इथं झाड आहेत. सर्व प्रकारचे झाडं. वडाचं पण झाड आहे इथं. हा बघा आपट्याचं झाड. म्हणजे ते एक पण असं झाड नसेल की दुसरं इकडं असेल. सर्व झाडं वाटतात मला इथं आहेत. हा बघा अशोकाचं झाड असं तर बघा एवढा मोठा आहे. मस्त गार्डन खेळायला पण भारी आहे. इथे हा लहान पोरांसाठी खेळण्यासाठी आहे बघा. म्हणजे काय असतात ना गार्डन छोटासा. बघा ते काय नाव आहे बघा कमला नेहरू पार्क नाव आहे. काय नाव आहे आता असं बघा छोट्या मुलांसाठी लहान खास. यासाठी छोट्या मुलांसाठी हा गार्डन आहे. तिथून पुढे बघूया काय आहे काय. तिकडून जायला रस्ता आहे वाटतं. हो बा इथे या साईडला पण भारी आहे. इकडं पण एवढाच छोटासा अड्डा इथे. काय बघत विन वाव खतरनाक एकदम मोठा सीन या साईडला. बघा किती मस्त वाटते ना. एकदम भारी वाटतं. एकदम बेस्ट व्ह्यू वाटतं इथून मुंबईचा पूर्ण. बघा खाली बघा काय दरी आहे वाटतं. नाही हो एकदम हा एकदम पार्क आहे मोठा. बघा खाली जायला ही आहे. भारी आहे. इथे मला वाटतं हा पैसे एंट्री करून आपण जायला लागतो. इथं तिकीट घेऊन लागतो. तर बघूया पुढे आपण आपल्याला अजून काय पुढे भेटतोय बघण्यासारखा.
इथं पण आहे जरा बसण्यासाठी आहे. हा पण मुंबईचा व्ह्यू एकदम भारी वाटतं. समुद्राखाली बिल्डिंग या चौपाटी खूप मस्त वाटतं बघण्यासारखा. तर मित्रांनो आपण दुसऱ्या गार्डनमध्ये आलो. तर बाजूला गार्डन आहे आपण त्या मागाशी गार्डनला गेलो. तर ह्या समोरच्या गार्डनमध्ये जाऊया आपण, बघूया काय आहे. बाजूलाच गार्डन आहे. हा बघा गेट नंबर 1 दिलेला आहे. आपण जाऊया आतमध्ये, कसं आहे गार्डन बघूया. बघा मस्त वाटतोय आपण गार्डन. इकडून बरं इकडून जाऊया या साईडून. पाणी वगैरे मारतायत जे इथे त्या गार्डनला ना. त्या गार्डनला काही खाद्यपदार्थ न्यायचे नाही त्या साईडला. म्हणजे काय खाऊ बिऊ असेल तर काही न्यायचंच नाही, अलाउडच नाही. तर बघा एक या साईडला पाणी मारतायत. या साईडला पण बघूया. गार्डन छोटंसंच आहे, मोठं आहे एकदम त्याच्याकडेचं गार्डन. एकदम मंदिर लय मोठा आहे. बघा मस्त. ह्याच्यामध्ये बघूया काय आहे. तो बघा आहे शोध दाखवते तुम्हाला. थांबा तो मला या झाडांमध्ये बघा. काय वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करा सांगा. हा कुठल्या प्राण्याची चित्र वाटतं की असा केलेला आहे. या साईडला इकडून आहे, इकडून दाखवतो तुम्हाला मी आता. कमेंट करून नक्की सांगा मला कुठला प्राणी वाटतोय. मी तर ओळखले प्राण्यांना त्या कुठल्या आकाराची केल्याने दाखवतो तुम्हाला. इथून बघा दिसतंय का तुम्हाला. हा दाखवतो तुम्हाला. कमेंट करून सांगा की कुठला प्राणी आहे आणि कशाचा कुठल्या प्राण्याचा आकार आहे. हा बघा आहे काय. एक दुसरा आहे. हा सांगा मला कमेंट करून कुठल्या याचा आहे, अँगलचा आहे. आणि हा एक बाहेरून चांगला वाटतो. एकदम खुल्ला आहे, एकदम खुल्ला आहे हा गार्डन. या गार्डनला तर खूप ऊन लागते. म्हणजे उन्हाचं सर्व सावली नाही काय नाही, खूप ऊन आहे बस. कसं आहे कमेंट करून सांगा हा कोण आहे. कमेंट करून ज्यांना कोणाला माहीत असेल ना त्यांनी कमेंट करून सांगा हा कुठला प्राणी आहे. प्राण्यांचा हे केलं नाही. एकदम मस्त वाटतंय. समोरून पण दाखवतो तुम्हाला. पुढे बघूया आपण. खूप ऊन लागतं ह्याच्यावरती. इकडे आता सावली झाल्यावर बरा वाटतो. खूप ऊन आहे, खूप म्हणजे खूप ऊन आहे बघा. झाड एक मस्त आहे फुलांचा. जवळून जाऊन दाखवतो तुला. खूप मस्त झाड वाटतंय साईडला. तर आता व्हिडिओ जरा कंटिन्यू करू आपण. दुसरा व्हिडिओ पूर्ण बघा. बारीक बारीक झाडा भारी लावणार तिथे. बारीक बारीक झाडाचे बघा. बघा इथे विषय काय ते मोठाच आहे. दाखवतो तुम्हाला. ही जाल बघा इथून चालल्यासारखी वाटते. असं की खाजनामधून जाल वाटते. ही बघा
जसं आम्ही खाजनावर जातो ना तर तुम्हाला माहिती आहे खाजनातलं होतं आपल्या तसं एकदम सेम. हे का मग बघू शकतं खादासारखं वाटतं मला. खूप येत समोरून पण आहे. छोटीशी मांजर आहे गायडन्स मध्ये मोठा खूप काय हे एकदम मस्त वाटतं बघा. रोड सारखा एकदम आपला पहिला रोड असतो ना एकदम धुरल्यागत असं एकदम धुरला तर चिपकवलेला आहे. पाऊस असं पडलेला वाटतंय म्हणजे पाणी शिंपडलं नाही त्यांनी. धुरला वगैरे उघडाय नको म्हणून त्यांनी पाणी शिंपडलं नाही बघा. बघा मस्त वाटतं नक्की या एकदा जागेवरती. बघूया आता आपण जाऊया आता बाहेर आणि जरा काही थंड वगैरे खाऊया. खूप खूप गरम झालं आहे त्या गरमीच्या नादात. खूप गरम म्हणजे पाणी तरी पिया भेटायला पाहिजे. खूप गरम झालं आहे. तर बघा एक्झिट पॉईंट आणि प्रवेशद्वार हाच आहे मला वाटतं. एंट्री आणि एक्झिट पॉईंट हाच आहे. बघा इथे एक माधुर आहे. आमच्या पण घरात एक माधुर आहे. बघा मुंबईला एक आहे, गावाला एक आहे. गावाला ते जामच आहे. गावाला इथे एकदम मस्त आहे बघा. म्याव बघा असा वाटला आहे. बघा भारी वाटतंय चला. तर आपण जाऊया आता. थोडा काय खाऊया, थंड तरी पिऊया. तहान लागली. थंडा घेऊया. तर एक थंड चांगला दुधला आहे. एक थंड मित्रांनो गार्डन आता फिरून आलोय. तुला एक थंडा घेतलाय. 0 शुगर आहे तो थंडा घेतलाय. तर बघूया तो थंडा पिऊया मस्त की. खूप गरम होत होतं. आणि या साईडला बघा एक एंट्री आहे कुठेतरी जायला. तर मगाशी वरून तुम्हाला दाखवला मी तिथं वाटतं जायला एंट्री आहे या साईडला. बघा पूर्ण 0 शुगर आहे. काय साखर नाही त्याच्यामध्ये. तर मित्रांनो आपल्या ज्या म्हणजे 2-4 काही व्हिडिओ होत्या की म्हणजे आपल्या गावाकडच्या खेकड्यांच्या. तर कुणी बघितला नसेल ना तर प्लीज त्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर जावा आणि बघा. एकदम मजबूत पकडलेले आपण खेकडे आहेत. जाडे खेकडे आहेत. पिढ्यातून काढलेले खेकडे आहेत. खूप मस्त व्हिडिओ आहेत त्या. आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला असाल ना तर लवकरात लवकर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. फॉलो शेअर करायला विसरू नका. लाईक करायला विसरू नका. तर भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. इथपर्यंत आताच मी व्हिडिओ इथंच थांबवतो. चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. थँक्यू.